आई वडील आहेत, बाप लोकांच्या इथं सालानी काम करतोय, बाप लोकांच्या वावरामध्ये दारे धरण्याचं काम करतोय. आमची आई सकाळी उठते, 2-3 गाया आहेत तिच्याकडं, गायांचा चारा पाणी करते, शिळी भाकर बांधते, कधी ताजी बांधते. आणि तीच भाकर महाराज, काही भाकर नवरे स्वतःच्या पतीला डबा पोहोच करते. आणि 11 वाजता आमची आई शेतात कामाला जाते महाराज. राब 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 काम करते, परत संध्याकाळी घरी येते, परत सगळं काही आवरते. तिला झोपायला 12 वाजतात, उठायला 5ला उठते ती. त्यांना एक गोंडस मुलगी झाली महाराज. इतक्या आनंदानं महाराज त्यांनी अख्ख्या गावभर जिलेबी वाटली, आम्हाला मुलगी झाली. बाप म्हणला बस बस, पहिली बेटी धनाची पेटी. आणि मुलींनो सांगू तुम्हाला, अंतःकरणातून जीवापाड प्रेम करणारं पात्र म्हणजे तुमचा बाप आहे. जगाच्या बाजारात सगळ्यात जास्त प्रेम करत असेल तर तुमचा बाप तुमच्यावर प्रेम करतो. महाराज त्या बापानं इतकं प्रेम केलं त्या मुलीवर. कालांतरानं त्यांना एक मुलगा झाला. महाराज मुलाला 500 रुपयाचा ड्रेस असेल तर मुलीला 1000 रुपयाचा होता. मुलाला 200 रुपयाची चप्पल असेल तर मुलीला 400 रुपयाची होती. महाराज सगळं काही मजेत चाललं होतं. मुलाचं शिक्षण केलं, मुलीचं शिक्षण केलं, मजेत चालला प्रपंच. जणू काय या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. थोडीफार जागा घेतली, घर बांधलं, सगळं काही टामटुमीत चाललं होतं. मुलगी वयात आली. मुलीचं वय महाराज, मुलीची 12वी पूर्ण झाली. आणि आता 12 आणि 6 18 पूर्ण झालं. जुन्या आई काय म्हणायची माहिती बापाला, हे बघा बोरीला बोरा आले म्हणजे लोक दगड मारणार. ही जुन्या माणसांची भाषा आहे. म्हणजे आता मुलीचं वय झालंय म्हणजे लोक आपल्याला विचारणार. एक काम करा, शेवटी आपल्याला इज्जत महत्वाची आहे. आपली पाठीवर गरिबी आहे, या पाठीवर गरिबीत एखादा चांगला मुलगा बघा, चांगला सुसंस्कारी मुलगा बघा, आणि मला वाटतंय मुलीचं लग्न करून टाका. मुलीचं लग्न करून टाका म्हटल्यानंतर महाराज बापानेही विचार केला. बाप म्हणलं काय हरकत नाही, मुलीचं लग्न करायलाच पाहिजे. मग बापानं मुलीला विचारलं, ताई तुझं लग्न करण्याचा निर्णय घेतलाय आम्ही. मुलीनं सांगितलं, बाबा मला अजून 2 वर्ष लग्न नाही करायचं, 2 वर्ष शिकू द्या बाबा मला. मुलगी म्हणते बापाला, बाबा तुम्ही का माझ्या लग्नाचा निर्णय घेताय? बाबा तुमची मान मी समाजात खाली होऊ देणार नाही. बापानं मुलीवर विश्वास ठेवला. 2 वर्ष मुलीचं शिक्षण केलं. 2 वर्षानं बापानं परत विचारलं, ताई आता तुझं लग्न करायला पाहिजे. 20-21 वर्षाच्या मुलीला पाहुणे पाहायला आले काका. मुलाला मुलगी पसंत झाली. कालांतरानं महाराज त्यांचं येणं जाणं झाला. तुम्हाला सगळं माहिती आहे कोणत्या पद्धतीनं होता त्या गोष्टी. नंतर त्यांनी सांगितलं साखरपुडा अगोदर करायचा आहे. आमचा बाप सालं घालतोय लोकांच्या इथं, पण मुलगा चांगला आहे, माणसं चांगली आहेत, म्हणून बापानं साखरपुडा करायचा निर्णय घेतला काका. बापानं साखरपुड्याला 500 लोक जेवू घातले. मजेत थाटामाटात साखरपुडा केला. एखाद्या गरीबाचं लग्न होईल असं आमच्या बापानं त्या मुलीची हौस व्हावी म्हणून त्या मुलीचा साखरपुडा केला. लाख रुपये उडवले त्या साखरपुड्याला. साखरपुडा विधी पार झाला. नंतर लग्नाची तारीख काढण्यात आली महाराज 2 महिने पुढे. साखरपुडा झाल्यानंतर 15 दिवस गेले. 15 दिवस गेले महाराज. आणि अचानक एक दिवस मुलीनं सांगितलं, बाबा मला जरा कॉलेजला काम आहे, मला यायला थोडा उशीर होईल. बापानं सांगितलं ठीक आहे. ते मुलगी कॉलेजला गेली. संध्याकाळी 6 वाजता आमचा बाप कामावरून आला. आणि बापानं विचारलं, अगं बायकोला विचारलं, अगं ताई आली का? सांगितलं नाही, अजून आली नाही. बापानं पुरीचा नंबर डायल केला तर नंबर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर सांगितला. पायाखालची माती सरकल्यासारखी झाली. डोक्यावरचा आभाळ खाली आल्यासारखं वाटायला लागलं. माझ्या मुलीचा मोबाईल बंद काय येतोय? तिच्या मैत्रिणीला फोन लावला. तिनं सांगितलं मला काय माहिती नाहीये. बापानं महाराज काय करावं काय सुचेना. 1.5 महिन्यावर लग्न आलंय. पाहुण्या रावळ्यांना विचारावं तर इज्जतीचा पंचनामा होईल. ही तुम्हाला मी गोष्ट सांगत नाही, घडलेली हकीकत सांगतोय. लक्षपूर्वक आहे का? ही घडलेली हकीकत सांगतोय. बापानं महाराज 11 वाजेपर्यंत पाहिलं. मुलीचा फोन काय लागेना. अचानक महाराज भाऊ आला. भावाच्या मोबाईलवर एक मेसेज आला. नवीन नंबरवरून भावानं मेसेज पाहिला. व्हॉट्सअपला फोटो आले होते. ते फोटो महाराज दुसरे कशाचे नव्हते,
तर मुलीनं रजिस्टर जाऊन लग्न केलेले फोटो होते. ज्या मुलाबरोबर लग्न ठरलंय तो मुलगा नव्हता, ती तिच्या कॉलेज मधला मुलगा होता. आणि खाली लिहिलं मुलीनं, भावाला, दादा माफ कर मला, पण माझं प्रेम या मुलाबरोबर आहे, मी नाही त्याच्या सोबत लग्न करू शकत. मुलीनं त्या मुलालाही फोन करून सांगितलं, माझं प्रेम दुसऱ्या मुलाबरोबर आहे, मी नाही तुझ्या सोबत लग्न करू शकत. बापानं तेवढं पाहिलं काका, बापाच्या हातातला फोन खाली पडला, बापाची दातखिळ बसली. लोकांनी आमच्या बापाला सावरलं, बाबा सावरा स्वतः आला. मला बाकीच्या काही गोष्टी सांगायच्या नाही बा, पण माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमची 12वी पूर्ण झाली, आमच्या बापानं तुम्हाला विचारलं होतं ताई लग्न करते का, तुम्ही त्यावेळेस बापाला सांगू शकत होता. 2 वर्षानंतर आमच्या बापानं परत विचारलं ताई लग्न करायचंय का, तुम्ही त्यावेळेस बापाबरोबर खरं बोलत होतो शकता. त्यानंतर आमच्या बापानं स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र मोडलं काका, आमच्या बापानं बायकोचे दागिने मोडले. आणि तुमचा साखरपुड्याला लाख रुपये खर्च केला, आणि साखरपुडा केल्यानंतर तुम्ही पळून जाता. जगाच्या बाजारामध्ये या पापाची फेड तुम्ही कुठं करणार आहात, कुठं फेडणार आहात पाप? जरा एक दिवस स्वतःच्या मनाला विचारा, स्वतःच्या मनाला विचारा, नका कुणाला विचारू, पण स्वतःच्या मनाला विचारा. ज्या बापानं तुम्हाला न पाहता तुम्ही आईच्या पोटात होतात, तेव्हापासून तुमच्या बापानं तुम्हाला न पाहता अंतःकरणातून जीवापाड प्रेम केलं, त्याच बापाला तुम्ही वयाच्या 22व्या वर्षी धोका दिला. या पापातून तुम्ही मोकळ्या व्हाल का? देव तुमचं कल्याण करेल का? आणि तुमचं जीवन ज्या मुलाबरोबर पळून गेलाय त्या मुलाबरोबर तुमचं जीवन सुखी होईल का? याचा जरा घरी गेल्यानंतर निवांत विचार करा. आयुष्यामध्ये काय पाप केला असेल आमच्या बापानं, आयुष्यामध्ये काय पाप केला असेल आमच्या आईनं, का त्याच मायबापाला शेवटी मुलीनं असं केलं म्हणून आमच्या मायबापाला आत्महत्या करण्याची वेळ येते का? काय आग लावायची का तुमच्या प्रेमाला? आणि मी म्हणतो सौंदर्य पाहून काय प्रेम करता? सौंदर्य पाहून काय प्रेम करता? ज्यानं हे सौंदर्य निर्माण केलंय त्याच्यावर प्रेम करा, त्याच्यावर करा प्रेम. तुम्हाला प्रेम करायचंयच ना, प्रेम करायचंयच ना महाराज, इतरत्र कुणावर करू नका. प्रेम करायचंय ना माझ्या संतांवर करा, माझ्या देवावर करा. प्रेम करायचंय ना महाराज मित्रावर करा, प्रेम करायचंय ना या देशावर करा. बघा तुम्ही, हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे दिल दिया है जा भी देंगे, ऐ वतन तेरे लिए। अरे दिल दिया है जा भी देंगे, ऐ वतन प्रेम करायचं असेल तर माझ्या भगवंतावर करा. प्रेम करायचं असेल महाराज तर माय बापावर करा. आई बाप माझा विषय आई आणि बाप आहे. मी आई बापाविषयी प्रत्येक कीर्तनात एक अर्धा तास बोलत असतो, पण त्या पद्धतीचं वातावरण नाही आज, त्या पद्धतीचं नाही तुम्ही नियोजन झालं हे सिस्टीम बाबतीत. नाराज आहे त्याच्या बाबतीत मी तुमच्यावर, तुम्ही काय का म्हणा ना. पण उद्याच्या 2 कीर्तनाची एनर्जी वायाला घातली तुम्ही माझी, एवढं मात्र 100% खरं आहे. म्हणून माझं कीर्तन विसरले तरी चालेल, माझ्या कीर्तनाचे संदेश कधी विसरू नका. जगाच्या बाजारामध्ये आई महत्वाची, बाप महत्वाचा आहे. तुमच्या तरुण मंडळाची इच्छा आहे म्हणून 2च कडवे सांगतो तुम्हाला. तुम्हाला ज्या पद्धतीनं ऐकायचं आहे त्या पद्धतीनं नाही आवाज येणार, पण आता तरी सांगतो तुमची इच्छा आहे म्हणून.
लय मित्र करू नका, लय 10 मित्र करू नका, एकच मित्र का असं करा. मित्र हा गौतमी पाटीलचा डान्स बघायला नेणारा असावा. मित्र हा कीर्तन मंडपामध्ये नेऊन बसवणारा असावा. कारण महाराज कविताकार आहेत अनंत राऊत, प्राध्यापक आहेत अनंत राऊत सर, यांनी इतकं गोड वर्णन केलंय त्या मित्राचं. दुःख अडवा याला उंबऱ्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. याला विकू असलं तर सोडा. एक तू मित्र कर आरशा सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी मित्र येतो पुढे काजव्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला जाळताना मला जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्रवनव्यामध्ये गारव्या सारखा.